3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आज लक्ष्मी पूजनाच्या निमित्तानं भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली। अनेक पर्यटक भाविक दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोहोचलेत। यामुळे मंदिर परिसर गजबजून गेलाय। त्याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनाला आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरती भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। सध्या आपण आहोत अंबाबाई मंदिराच्या या संपूर्ण परिसरामध्ये इथली गर्दी दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय। हा पूर्व दरवाजा आहे आणि या पूर्व दरवाजाच्या परिसरामध्ये भाविकांनी खूप मोठ्या संख्येनं पहाटेपासून रांगा लावून या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक पर्यटक भाविक जे आहेत ते आज खरं तर लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरती पहाटेपासून अंबाबाईच्या या देवीच्या दर्शनासाठी रांगा लावून या ठिकाणी दर्शन घेताना आपल्याला दिसून आलेले आहेत। अनेकांनी या ठिकाणी अंबाबाई देवीसाठी हार त्यासोबत साडी चोळी हे घेताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। खूप मोठी रांग आहे। साधारणतः तासाभरात या ठिकाणी भाविकांना सुलभ असं दर्शन या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं या ठिकाणी मंडप उभारण्यात आलेला आहे। त्याला पत्रे देखील घालण्यात आलेले आहेत, कारण पावसाचा देखील अंदाज जो आहे तो या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं खूप मोठ्या प्रमाणावरती भाविकांना सोय कशी दर्शनाची उपलब्ध करून देता येईल यासाठीचं नियोजन आहे ते करण्यात आलेलं आहे। आणि आज दिवाळीच्या या सगळ्या मुहूर्तावरती हे सगळे पर्यटक भाविक जे आहेत ते या ठिकाणी दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच जर पाहिलं तर दिवाळीचा खूप मोठा उत्साह आहे, देशभर उत्साह आहे। आणि याच निमित्तानं आज लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या चरणी हे सगळे भाविक या ठिकाणी लीन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।